पालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा निश्चित. महापालिकांसाठी सर्वाधिक 15 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा. उमेदवारांच्या प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीम लक्ष ठेवणार. सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पहिली प्रचार सभा. दुपारी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेनं भाजप फोडणार प्रचाराचा नारळ. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा आज शुभारंभ. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यातील समता भूमीवरूनच पुण्याच्या प्रगतीची शपथ घेणार. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमचा प्रचार प्लॅन एबीपी माझाच्या हाती. अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्र पिंचून काढणार. असदुद्दीन ओवैसी आज गोवंडीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करणार. इम्तियाज जलील यांची माहिती. अकोलामध्ये प्रचाराचा पहिला सुपर संडे. उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांची प्रचार सभा पार पडणार. अकोल्यामध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती. भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे पुण्यातले सगळ्यात श्रीमंत उमेदवार. 272 कोटींची संपत्ती. पठारेंकडे मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा या आलिशान गाड्या. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक तर 2.25 कोटींचे दागिने. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी 81 जागांसाठी 325 उमेदवार रिंगणात. निवडणुकीतून 495 जणांची माघार. तर इचलकरंजी महापालिका निवडणुकीमध्ये 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात तर 153 जणांची माघार. नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी 992 उमेदवार रिंगणात. 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात तर 302 उमेदवारांचे अर्ज मागे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 283 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सर्वाधिक 87 अपक्ष उमेदवार. अपक्षांचा फायदा कोणत्या पक्षांना होणार याची उत्सुकता. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन झेडपी. संपर्क प्रमुखांनी इच्छुकांसोबत संवाद साधण्याचे एकनाथ शिंदेंकडून आदेश. नगर परिषद निवडणुकीनंतर बुलढाण्यामध्ये भाजपात राजीनामा सत्र. भाजपा जिल्हा उपाध्यक्षांसह 10 ते 15 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. नगर परिषद निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यानं कारवाईच्या भीतीमुळे राजीनामे. भाजपाचं स्पष्टीकरण. नाशिकच्या चांदवडमध्ये शिवसेनेला मोठं बळ. नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.